उनका बैटिंग नहीं आती, फिर भी हमने बॉल टाक के बैटिंग करने का प्रयत्न किया, क्योंकि सुजल भाऊ ने फेंकी बॉल डाल के हमारी सुजल, फिर हमारी आंगन और खास ने हमें चौका मारने को और फिनिशर बनने को मजबूर किया. फिर भी हम मग काय म्हणते पब्लिक, सकाळी सकाळी उठले भो, बोंबा मारत गेले भो, कटिंग करायले. मग मित्राला फोन लावला तो आणि गाड्या उचलायला जाणे दोन. मग काय गाड्या उचलायला गेले, कारण तीच दुसऱ्या वेळ टाकेल होती होती. काय म्हणता शेमण्यांनो, जाणं पडलं हॉटेलला. ह्या हॉटेलचे रेट पैसे ना आपले बद आबाळ खाली पडले, म्हणून आपण लालपरीला उचललं आणि गेले भो दुसऱ्या धाब्यावर जेवले आणि गेले भो ग्राउंडवर गेल्यावर मोकाटवारा चालू असताना वेगवेगळी कार्टी जमा झालेली दिसली. मग काय सगळ्या कार्ट्यांमधून एक अध्यक्ष जॉनी बाबांनी सगळ्यांना ज्ञान पेलणं चालू केलं. नंतर काय ग्राउंडच्या साफसफाईचा कार्यक्रम चालू झाला आणि जिथे सगळे कार्यकर्ते प्रतिसाद देताना दिसले. मग काय शेमण्यांनो, नशिबासारखा टॉस पण लोन लागले भू फिल्डिंगला. आता जिथे सगळे फिल्डिंगला लागले होते, याला फोनवर बोलताना पाहून आम्हाला आमचा नशिबातला 7-12 ढिल्ला होताना दिसला हो. कारण की नशिबाचे घोडे असे लागतात. नशिबाच्या घोड्यासोबत सुजल भाऊचे विकेट चालली गेली आणि तुषार भाऊनं बॉलिंग करायचा फेसला. आणि आता उन्हाचे पटके लागता केव्हा बॅटिंग गेली काही समजलं नाही भो. जिथं जॉनी बाबांचा सपोर्ट भेटत होता नाक साफ करता आणि आता सगळे इकडेच नाही संपत ना भो. आपली बॅटिंग आली आणि जॉनी बाबांना डायरेक्ट कॉमेंट. मित्र गणेश भाऊ यांनी 6 मारलेला आहे. खूप काळानंतर आणि शतकांनंतर ज्यांनी हा छक्का मारलेला आहे. तरी भाऊंची अशी इच्छा आहे की आम्ही हा शॉट सज्ज होत आहे. त्यानं बॉल घ्या ना बेंचोत. भाऊ आलेला आहे. भाऊ खूप रागात आहे. आधी डावनं दाबायला दिले नाही. त्यानंतर गणेश भाऊनं 2 छक्के मारले लगातार. हो, पाणी पिऊन भाऊ सज्ज होत आहे. आता फेकी बॉल येणार आहेत. खूप 172च्या रफ्तारनं आणि भाऊ सज्ज झालेले आहेत. ओ, भाऊची गाण सुचलेली आहे. ओ, शॉट. मग काय भाऊ, आपण बॅटिंग करून सन रनांचं थोडंसं योगदान करून सन इकडे वेगळंच मॅटर चालू झालं. मग काय सगळीकडे वेगळे कार्यकर्ते आणि हे 2 खडे असणारे वेगळे भाऊ. मग काय भाऊ, सगळ्यांना बाय बाय करायचा वेळ आला तर सगळ्यांना बाय बाय केल्यानं आपण भाऊ निघाले पुढे. मग काय म्हणतात शेमण्यांनो, आपल्याला जाणं होतं पुढच्या दिवशी ट्रिपला आणि तिच्यात कोणता मित्र हा गेला नाही पाहिजे म्हणून आपण डायपर. मग काय जिथं सगळीकडे वेगळा मॉल चालू होता तिथे हे लहान पोरग कोणाचं होतं काय माहिती, त्याला म्हणतात चड्डी घेतो का, तो म्हणे नाही भाऊ. मग काय भाऊ, आता व्हिडिओ इकडे संपतो, कारण की आपल्याला जायची वेळ आली भाऊ. लाईक कमेंट करी घे भाऊ. काय